नमस्कार. इयत्ता 12वीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचं टाईम टेबल आलेलं आहे. सर्वांनी पाहून घ्या. टाईम टेबल आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील शेअर करतोय आणि चांगल्या पद्धतीने सर्वांनी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवा. सर्वांना ऑल द बेस्ट. तर 10 फेब्रुवारीला पहिला पेपर आहे इंग्रजीचा, त्यानंतर 11 फेब्रुवारीला पेपर आहे हिंदीचा. 3 ते 6 वेळेमध्ये जर्मन, जापनीज, चायनीज, पर्शियन या लँग्वेज असणार आहेत. 12 फेब्रुवारीला पेपर होईल मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बेंगाली म्हणजे अशा सर्व आणि पंजाबी असणार आहे. उर्दू, फ्रेंच, स्पॅनिशचा पेपर 3 ते 6 वेळेत आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारीला पेपर आहे संस्कृतचा पेपर आहे. लक्षात ठेवा 3 ते 6 वेळेमध्ये अर्ध, मागधी आणि रशियन अरेबिक ह्या ज्यांच्या भाषा आहेत त्यांचा पेपर होईल. त्यानंतर 14 फेब्रुवारीला पेपर आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा आहे. OCचा पेपर आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. मंडे 16 फेब्रुवारीला पेपर असणार आहे लॉजिकचा पेपर आहे तर्कशास्त्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्सचा पेपर असणार आहे 16 फेब्रुवारी 2026ला. त्यानंतर पुन्हा 17 फेब्रुवारीला पेपर असणार आहे SP पेपर असणार आहे सेक्रेटरीली प्रॅक्टिसेस म्हणतो चिटणीसाची कार्यपद्धती, कॉमर्सचा विषय आहे. त्याच पद्धतीने पाहिलं तर होम मॅनेजमेंट गृहव्यवस्थापनाचा देखील पेपर होईल. त्याच पद्धतीने एज्युकेशन शिक्षणशास्त्र म्हणतो 3 ते 6 वेळेमध्ये पेपर होईल. त्यानंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर असणार आहे 18 फेब्रुवारीला केमिस्ट्री 11 ते 2 वेळेमध्ये. तेच जर पाहिलं तर आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी 3 ते 6 वेळेमध्ये पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राचा पेपर होईल. त्यानंतर 21 फेब्रुवारीला पेपर असणार आहे 11 ते 2 वेळेमध्ये मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक गणित आणि संख्याशास्त्र. कला व विज्ञान शाखेचा पेपर असेल आणि मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक कॉमर्सचा देखील पेपर त्या ठिकाणी होईल. त्याच दिवशी जर पाहिलं 21 फेब्रुवारीला 3 ते 5:30 वेळेमध्ये पर्शियन इन्स्ट्रुमेंट तालवाद्याचा पेपर होईल. मंडेला जर आपण विचार केला 23 फेब्रुवारीला तर चाइल्ड डेव्हलपमेंटचा पेपर असेल, बालविकासचा, ॲग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजीचा पेपर आहे, ॲनिमल सायन्स टेक्नॉलॉजीचा पेपर आहे. ज्यांचा विषय असेल त्यांनी पहा. आता 24 तारखेला पहा हा कॉमन सब्जेक्ट आपण जर पाहिलं तर आर्ट आणि कॉमर्सला देखील असतो. इकॉनॉमिक्सचा पेपर 11 ते 2 या वेळेमध्ये पेपर होईल 24 फेब्रुवारीला. त्यानंतर 25 फेब्रुवारीला बुधवार आहे, बुधवारी पेपर आहे सायन्सचा पेपर पहिला होईल 11 ते 2च्या दरम्यान. बायोलॉजीचा पेपर आहे जीवशास्त्र आणि दुसरा असणार आहे हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक भारतीय संगीताचा इतिहास व विकास. त्यानंतर 26 तारखेला पेपर आहे त्या ठिकाणी कॉमर्सचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, त्यालाच आपण अकाउंट सब्जेक्ट म्हणतो. पुस्तपालन आणि लेखाकर्म असं म्हटलं जातं. तेच जर पाहिलं 3 ते 6 वेळेमध्ये टेक्स्टाईल म्हणजे वस्त्रशास्त्र असं म्हणतो आपण त्याला. 27 तारखेला पेपर होईल जिओलॉजीचा भूशास्त्र 11 ते 2 वेळेत. 3 ते 6 वेळेमध्ये कोऑपरेशनचा पेपर होईल. 28 तारखेला जर पाहिलं तर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर आहे अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान. तेच जर पाहिलं 3 ते 6 वेळेमध्ये फिलॉसॉफी म्हणतो तत्त्वज्ञान, हिस्ट्री ऑफ आर्ट ॲप्रिसिएशन कलेचा इतिहास आणि रसग्रहण याचा पेपर असेल. 2 मार्चला पेपर आहे डिफेन्स स्टडीज संरक्षणशास्त्राचा पेपर होईल. त्याच पद्धतीने जर 4 मार्च पाहिलं तर सायकोलॉजीचा पेपर आहे 3 ते 6 वेळेमध्ये मानसशास्त्र म्हणतो आपण त्याला. त्यानंतर 6 मार्चला बाकीचे व्होकेशनलचे पेपर आहेत पाहून घ्या. तुमचा विषय कोणता आहे, कॉमर्सचा ग्रुप असेल, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर आहे, इकडे मल्टी स्किल आहे, हे कोणते विषय आहेत तुमचे पाहून घ्या. 6 मार्चला वेगवेगळे भरपूर पेपर होणार आहे. 7 मार्चला जॉग्राफीचा पेपर आहे जो की सायन्स आणि आर्टच्या विद्यार्थ्यांना असतो. कॉमर्स म्हटलं मी, सायन्स आणि आर्टच्या विद्यार्थ्यांना जॉग्राफीचा पेपर होईल 3 ते 6 या वेळेमध्ये. त्यानंतर आर्टच्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे 9 तारखेला हिस्ट्रीचा पेपर 3 ते 6 वेळेमध्ये. अशा पद्धतीने पेपर होतील. त्यानंतर 10 मार्चला आपण जर विचार केला तर पहा 11 ते 1:30 वेळेमध्ये आपण पाहिलं तर विद्युत परीक्षण, यांत्रिक परीक्षण याचा पेपर होईल. 3 ते 5 वेळेमध्ये जर पाहिलं तर ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचा पेपर आहे. हे पाहून घ्या सगळ्यांनी 10 मार्चचे कोणते विषय आहे. त्याच्यानंतर 10 मार्चला ॲग्रिकल्चरल ग्रुप, फिशरी यांचेसुद्धा पेपर आहेत. त्यानंतर 11 मार्चला पेपर आहे 3 ते 6मध्ये सोशिओलॉजी. अशा पद्धतीने 11 मार्चला 12वीच्या सर्व शाखांचे पेपर संपत आहे. सर्वांना ऑल द बेस्ट.
सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.